राज्यामध्ये दोन प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। एक तर सणासुदीमुळे एक वातावरणामध्ये भावपूर्ण असं सगळं वातावरण तयार झालेलं, संपूर्ण राज्यामधल्या बाजारपेठा गजबजलेल्या आहेत आणि दुसरीकडे राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे, ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या हाकेमुळे। मुंबईकडे आता जरांगे पाटील अवघ्या 20 तासानंतर कूच करणार आहेत, त्यामुळे मुंबईमधले राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे। इकडे मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। थेट आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया। नमस्कार मनोज जरांगेजी, स्वागत आपलं झी 24 तासच्या या आमच्या बातमीपत्रामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं, आपण आता मुंबईकडे कूच करता आहात आणि 20 तास अवघे आपल्या आंदोलनाला उरलेत। उद्या सकाळी 10 वाजता आपण निघणार आहात मराठा बांधवांसह, असं तुम्ही सांगितलेलं आहे। अजूनही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का? मधल्या काळामध्ये कोणाकोणाची भेट झाली आहे, कोणाकोणाचे फोन आलेत? मी ठामच आहे ना, ठाम नसण्याचं काही कारणच नाही आहे। मी ठाम आहे, मराठा समाज ठाम आहे, आम्ही सगळे ठाम आहेत। कारण चर्चा असतात, हे लोकांना येड्यात काढायचं काम असतं। आता चर्चा 2 वर्ष केल्यात, आता किती वर्ष करायच्यात आणखीन? त्याच्यामुळं मराठ्यांनी उगाच मनदूषित करायचे नाहीत। कसं काय चर्चा सुरू आहे? चर्चा फिरच्या नाही, आपल्याला डायरेक्ट अंमलबजावणी आहे का? JR काढणार का? तर मुंबईला जायचं नाही। त्याच्यामुळे मुंबईकडे निघा, घरात झोपून राहायचं नाही। सरकारच्या जीवावर आले आरक्षण द्यायचं, कारण त्यांना कळालं ह्या मागण्या खऱ्या आहेत, रास्त आहेत, कायदेशीर आहेत, आरक्षण द्यावं लागणार आहे, पर्याय नाहीच। काही केलं तरी पर्याय नाही हे त्यांना वाटतंय। त्याच्यामुळं मराठ्यांनी शहाणे व्हा, अंतिम टप्पा आहे, निर्णायक टप्प्यावर लढा आला आहे। आता घरात झोपायचं नाही, आता नाही तर कधीच नाही, आता नाही तर कधीच नाही। तुम्ही जर घरात झोपलात तर जात हरल। माझा काही विलाज नाही। मग मला विनाकारण खोटं नाटं षडयंत्र रचून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जात आहे। का केलं जातं हे मराठ्यांनी समजून घ्या। मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, म्हणून मराठी ना आता समजून घ्या, संकेत येते तुमच्यासाठी जिंकण्याचे। त्यामुळं अख्ख्या मराठ्यांनी आता मुंबईकडे निघा, शांततेत। आपण एकाही मराठ्यांनी जाळपोळ दगडफेक करायची नाही, शांततेत बसायचं। हो, आपण जिंकायचं म्हणजे जिंकायचं, टेन्शन घेऊ नका तुम्ही। JR शिवाय हटायचं नाही, अंमलबजावणी शिवाय हटायचं नाही, नाही म्हणजे नाही। अगदी मनोज, चर्चा फिरच्यावर लक्ष द्यायचं नाही, ते होत असतात ते काय। तुमचं आवाहन मराठा बांधवांना हे लक्षात येतं आहे। आपण कालपासून सातत्यानं वेगवेगळ्या सभाद्वारे, पत्रकार परिषदाद्वारे आपली सगळी भूमिका मांडली आहे। निश्चितच मराठा बांधव हे सगळं ऐकतात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, आता तुमच्या आंदोलनाला काही तास अवघे उरलेले आहेत आणि गेल्या काही तासांमधल्या घडामोडींबाबत मला जाणून घ्यायचंय। काय तुम्हाला कोणाचे फोन सरकारकडून आलेत? OSD तुम्हाला भेटून गेले? आणखी कोणाकोणाचे फोन आले का? काही छुप्या पद्धतीने फोन आलेत का? कारण सध्या मंत्रिमंडळामध्ये जे 2 उपमुख्यमंत्री आहेत तेही मराठा समाजाचे आहेत। काय दबाव एक प्रकारे तुमच्यावर कुठून येतो आहे का? या संदर्भात काही माहिती? नाही, दबाव फेवा नसतो आपल्यावर आणि मराठ्यावर। दबाव फेवाचा काय संबंध आहे कोणाचा? दबाव नाही, काय नाही। लोकशाही मार्ग हातात धरलेला आहे। लोकशाहीच्या मार्गानं कायदेशीर सगळे नियम पाळून काम करतो आम्ही। त्याच्यामुळे दबाव फेवाचा काय संबंध नाही। कोणाचे फोन आले नाही। तुमचा दुसरा प्रश्न होता कोणाचे फोन आले का? अजिबात नाही, कोणाचे फोन नाही आणि आम्ही वाटत नाही बघत। मी तसं आंदोलन नाही करत ताई। तसं मी आंदोलन केलं असतं ना, की मी बसतोय मग तुम्ही यावं आणि मग आपण सोडा, असलं आंदोलन मॅनेज करत नाही आपण कधीच। आपण आपल्यावर आत्मविश्वास आहे, मला माझ्या समाजावर आत्मविश्वास आहे। आम्ही दोघं मिळून ताकदीनं लढतो आणि समाजाच्या पदरात यश टाकतो। मी जर असं असतो ना, 3 कोटी मराठी आरक्षणात गेलेत नसते। आज लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण झालंय, पोरं बाळ खुश आहेत। म्हणून ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या एका मराठ्याने घरी थांबायचं नाही एक दिवस। हो, आणि ज्याच्या निघाले नाहीत त्यांनी पण घरी थांबायचं नाही। अशी संधी पुन्हा येणार नाही, आता नाही तर कधीच नाही। त्यामुळे मुंबईकडे निघा, थोडं नुकसान होईन, हो द्या। 2-2, 3-3 दिवस कामं बुडू द्या, पण चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराचं कल्याण होणार आहे। लेकरं बाळ सुखात करायचं बघा रे, आपल्यासाठी कोणी नाही। आपली लढाई आपल्याला लढावं लागणार आहे। त्यामुळे चर्चेवर ध्यान द्यायचं नाही, निघा। आणि माझं झी 24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे। आमदार, खासदार, मंत्री, महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे सगळे आजी माजी, सभापती, उपसभापती, सगळ्यांनी समाजाला साथ द्या। तुम्हाला निवडून आणण्यासाठी मराठा रात्रंदिवस पॉम्पलेट चिटकितो, मेहनत घेतो। आज माझ्या मराठ्याच्या गरीबाच्या लेकराला मोठं करायचं, तुम्ही घरी राहू नका, शापशिव्या खाऊ नका गरिबांच्या, सगळे मदतीला धावून या। कारण राजकारण नंतर करता येईल तुम्हाला, 40 वाटा तुम्हाला ज्या पक्षात करायचं त्याच्यात करा, पण आज जातीचा विषय,
लोक बघणार आहेत कोण मुंबईला नाही आहे. त्यामुळं गैरहजर कोणी राहू नका ही माझी विनंती आहे. आणि समाजाला जर संकटात सापडिलं, तिथं जर कुणाला हाणलं मारलं, काठी जर मारली एखादी किंवा काठीनं जरी डवचिलं, तर सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, मग ते जिल्हा प्रमुख असतील, अध्यक्ष असतील, सगळे आमदार खासदार मंत्री असतील, जातीच्या रक्षणाला उभे राहा. जातीच्या रक्षणाला उभे राहा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. नसता जर नाही राहील ना राजकारणात, तुम्हाला कधीच गुलाल लागू द्यायचे नाही मराठी तुम्ही जर नाही आले तर. आता संधी आहे जात मोठी करायची. घुसा शांततेत सगळे चला मुंबईला. अगदी जरांगेंजी, खरं तर 4 महिन्यापूर्वी तुम्ही इशारा दिलेला होता, मात्र 4 महिने देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या या आंदोलनाबद्दल एवढे गंभीर आणि एवढे ठाम राहात बहुधा असं सरकारला वाटलं नसावं. कारण आता अगदी तारीख उद्यावर येऊन ठेपली असताना आता थोड्याशा हालचाली कुठेतरी सरकारी पातळीवर दिसू लागलेल्या आहेत. एकतर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, मात्र काय वाटते तुम्हाला? सगळे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी यापूर्वी तुम्ही प्रूव्ह करून दाखवलेल्या आहेत आणि अजूनही सरकार जागं का होत नाही? काय नेमकं तुमचं, कोणाकडे हा सगळा रोष आहे, कोणाकडे तुमचा सगळा इशारा आहे? सरकारला काय वाटलं, मागं लोकच नाहीत. त्यांना वाटलं आता हे सगळं झालं, आपल्याला बहुमत मिळालं, अमकं झालं तमकं झालं. त्यांना वाटलं कुणीच नाही राहिलं, कुणी येणारच नाही आंदोलनात. कारण त्यांच्या हे डोक्यातच नाही राहिलं की सत्ता मराठ्यांनीच दिलेली आणि सत्ता मराठ्यांनी दिली, फडणवीस साहेबाला मुख्यमंत्री केलं, तेच माणूस आज आपल्या पोरांचा वाटोळं करायला लागला हे लोकांच्या लक्षात आलं. आणि मागं जेव्हा लाट उसळली त्यांच्या लक्षात आलं, अरे बाप, याला मराठा समाज कधीच ह्या मनोज जरांगेला सोडू शकत नाही. कारण मी काय वाईट करत नाही ताई, मी गरिबांच्या लेकरासाठी झटतोय. पोराबाळा मोठे व्हावत म्हणून, त्यांचे लेकरं सुखात समाधानात राहावं म्हणून झटतोय ताई मी. समाज कसं काय मला विसरत? मी काय मॅनेज होत नाही, फुटत नाही, त्यांचे लेकरं बाळाचा अधिकारी व्हायला लागले. आणि असा मायबाप नाही राज्यात की त्याला वाटत नाही माझं पोरग पोरगी मोठी होऊ नये. त्याच्यामुळे सगळे मराठी मुंबईकडे निघाले. श्रीमंत मराठ्याला सुद्धा आरक्षण लागतं. श्रीमंत मराठी 1% नोकरीवर काय करणार? ते काय करणार? सत्ता आली म्हणून काय एखादा नेता काय फुकट फी भरणार आहे का आपल्या लिकी बळीची? किंवा सत्ता आली म्हणून काय त्याला नोकरी लागणार आहे का? सत्ता असली तरी आरक्षण लागणार आहे. कारण आता शिक्षण लय महाग झालंय आणि आमचे लोक कष्ट करून करून थकलेत. त्यांचे लेकरं काहीच होतच नाही आहेत, सगळे सुशिक्षित बेकार झालेत. त्याच्यामुळे मराठ्यांच्या लक्षात आलंय निर्णायक टप्पा आहे आता सोडायचं नाही. श्रीमंत मराठी, कर्मचारी मराठी, नोकरदार मराठी, व्यावसायिक मराठी, शेतकरी मराठी सगळेच बाहेर पडलेत आता. रिक्षावाले, टेम्पोवाले, जीपवाले, एस्टेटचे ड्रायव्हर, कंडक्टर, माथाडी कामगार, डब्यावाले, कंपन्यात कामं करणारे सगळ्यांनी कंपन्याला राजा दिल्यात. आणि माझंही म्हणणं आहे, होईल थोडं नुकसान, पण लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. त्याच्यामुळं ना 2-3 दिवस कोणी विचारच करू नका. आता 27, 28, 29 तुम्ही माघारी या. मी बघतो. एकदा मी 29 ऑगस्टला तिथं बसलो सकाळी अमरून उपोषणाला की तुम्ही आशीर्वाद देऊन सगळे माघारी या. मी बघतो आरक्षण कसं काय मिळत नाही ती. बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गेल्या काही दिवसामध्ये जेव्हापासून तुम्ही महत्त्वाच्या 2 दिवसांपूर्वी जी एक सभा घेतली आणि सगळं प्लॅनिंग सांगितलं, कशा प्रकारे सगळा हा मोर्चा असणार आहे, कसं आंदोलन करणार आहे, त्याचा मार्ग कसा असणार, हे सगळं तुम्ही सांगितलं. आणि त्यानंतर एक प्रकारे राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्या. यामध्ये नितेश राणेंची प्रतिक्रिया आली. भाजपचे अनेक मराठा नेते आहेत ते तुमच्या विरोधात बोलत आहेत. त्याचप्रमाणे जसं मी मघाशी म्हटलं की सत्ताधाऱ्यांमध्येच उपमुख्यमंत्री पदावर 2 बसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा मराठा आहेत. तुमच्या आंदोलनाबद्दल ते काही बोलताना दिसत नाहीत आणि भाजपतले मराठा नेता तुमच्या विरोधात बोलतात. काय ह्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? नाही काय ताई, काय तुमचा मगाशीचा प्रश्न पण राहिलाय आणि ही पण सांगतो की असून दिलं जात नाहीये. तुमचे जर पुरावेत असाही तुमचा प्रश्न होता की ताई आता आलं यांच्या जीवावर आलंय. आम्ही वेळ दिला आणि मुंबईकराला ही गोष्ट माहीत नव्हती की आम्ही मुख्यमंत्र्याला सांगितलंय म्हणून. ही तारीख आम्ही 4 महिने आधी काढलेली. एक मुद्दा क्लिअर. आणि 2 महिने झाला मुख्यमंत्री साहेबाला मी स्वतः फोन लावला होता आणि 288 आमदाराला लावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला मुंबईला यायचं नाही असं स्पष्ट सांगितलं होतं त्यांना मी. 26 तारखेच्या आत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, आमचे 3ही गॅझेटियर लागू करा, त्या सरकारी नोंदीत. गिरीश महाजन साहेब आम्हाला त्यावेळेस म्हणले होते की तुमची मागणी जरांगे पाटील, मराठा आणि कुणबी एक ही GR कार्ड आहे आणि ही GR काढायचं असलं तर कायदा पारित करायला आधार लागतो. आम्ही समिती गठीत करतो, समितीकडून अहवाल नोंदी शोधतील, मग करता येईल. आता मराठ्याचं नशीब इतकं चांगलं आहे, समितीनं नोंदी शोधल्या, 58 लाख नोंदी निघाल्या, 3 खंड केले, सरकारला दिले, तो अहवाल सरकारनं स्वीकारला. आता यांना बोलताच आहे नाही. यांची गुची कुठं झाली? आता कायदा पारित करावा लागतोय कारण आधार 58 लाख नोंदीचा आहे. मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करावा लागतोय. दुसरी यांची कोंडी कुठं झाली? हैदराबादचं गॅझेटियर हे सरकारी नोंदी आहेत,
मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे हे त्याच्यातून सिद्ध झालंय. आता लागू करावं लागतंय, आता बोलायला जागा नाही. त्याच्या पुढचं सातारा संस्थांचं गॅझेटरमध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा जातोय. खानदेश, विदर्भ, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटरमध्ये बसतो. हे लागा लागतंय त्यांना, आता पर्याय नाही. मग आता रडका डाव मांडला, द्यायचं नाही जीवावर आलं. यांनी पुन्हा एक सांगतो TV9च्या माध्यमातून की सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही उपोषणाला बसलो. त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सुरेश धस साहेबाला पाठवलं आणि त्यांना सांगितलं, बाबा नवीन नवीन सरकार आहे, आत्ताच वेळ द्या 3 महिन्याचा. ताई 3 महिन्याचा वेळ दिला आम्ही, आडमुठे असतो तर वेळ नसता दिला. हे मुंबईतल्या लोकांच्या लक्षात आले, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लक्षात आलंय. आपलं पोरगं मनोज जरांगे आडमुठा नाहीये, वेळ देतंय. हेच जाणून बुजून आपल्या जातीचं वाटोळं करायला लागले तर मराठ्याच्या जातीचं, हे मराठ्याच्या लक्षात आलं. आता वेळ दिलेला मी ते 3 महिन्याचं, त्याला ताई 7 महिने झाले. काय चूक आहे माई? मी मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं आमचे गॅझेटियर लागू करा, मराठा आणि कुणबी एक आहे, याचा अध्यादेश काढा, सगळ्या सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आणि सगळ्या केसेस मागं घ्या. तुम्ही सांगितलं होतं सरसकट घेतो, तुमच्यावर अन्याय झालाय हे म्हणलेले आहेत. का की आमच्या आई बहिणीवरती हल्ला केला, त्यावेळेस पोलिस सगळे बडतर्फ करून जेलमध्ये टाकायला पाहिजे होते, तर यांनी त्याला बढती दिली. आमची आई नाही का ती रक्त सांडलेली? मुख्यमंत्री साहेब, आमची आई नाही ती, तिला गोळ्या लागल्या, सगळे डोकं फुटलं, छाती फुटली, ते लक्षात आलं ना. आजही आमचं डोकं बंद पडतंय. इतका आक्रोश होता, घोटभर पाणी कुणी पाजत नव्हतं ताई आमच्या माय माऊलीला. हो अरे बाबा, तुमची आई 2 लाखाची साडी घालत असत, माझी आई फाटक्या कपड्यातली पण आई आहे. मी समाजाला मायबाप मानलंय, मी पोरग आहे त्यांचं. तुम्ही किती खोटे आरोप केले, मला आरोपीचे पिंजऱ्यात उभं केलं ना, मराठ्याला मान्य नाही, कारण मी चुकीचं बोललोच नाही. आणि उगाच ते आमदार तुम्ही म्हणलात उभा केलेत. काय म्हणलो मी? ताई बोलता बोलता बोलून जातं ग्रामीण भागात, ती शी नाहीये, बोलता बोलता बोलून जातंय. ए त्या मायाला ताय चहा पाहिजे रे, तू कवा चहाच पाहिजेत नाही, जेव घालीत नाही, हे बोलता बोलता आहे, शी नाहीये ती. अरे फडणवीस साहेब, तुमची आई ती आमची आई आहे, तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत, तुमची आई पण राज्याची प्रमुख आहे, आम्ही राज्यातले लेकर आहेत तुमचे. एखादा अर्धा शब्द गेला म्हणून त्याचाच आरोपी पिंजऱ्यात काढायचं. मी आता ते शब्द ताबडतोब नाही बोलून लगेच मागं घेतला आणि आता पुन्हाही घेतो. पण तुम्ही त्या अडून मराठ्याच्या मागण्याच्या अंमलबजावणी नाही थांबू शकत. लक्षात ठेवा, तुमच्या जीवावर आलंय आणि हे मराठ्याने ओळखलं. याच्या जीवावर आलंय द्यायचं, रास्त खऱ्या मागण्यात लोकशाहीला धरून यात ह्या द्यावाच लागतात. म्हणून निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय, म्हणून मराठी ठरलं आता चला मुंबईला. खोटे नाटे आरोप करतोय आपल्या जरांगे पाटलावर विनाकारणच. जे बोलणार आहेत त्यांना आमची आई थारोळ्यात पडली तेव्हा नाही दिसलं का? का रे बाबा, तुझ्या पक्षाच्या नेत्याची तुझी आई आहे, तू शहाण्णकुळी आहे, आम्ही शहाण्णकुळी आहेत. आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा कबले बोलला, पण त्यांना आम्ही दोष देत नाहीत. त्याचं कारण आम्हाला कळालं रात्री. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावतो, बोला माया कोण, आम्ही पद काय दिले तुम्हाला, आपल्याला द्यायचं नाहीये, जिरवायचे कसं तरी करून. मराठी आरक्षणात 100% बसतेत, रोखताच येत नाहीत. ही जातच अशी आहे ताई मराठीची, जगाच्या पाठीवर आणि या देशात आणि राज्यात महाराष्ट्रात 3दा मागास सिद्ध झाली, 3दा. तरी आम्हाला आरक्षण नाही, 50%च्या वर देतो. हात द्या ना. आमचे गॅझेटियर आहेत, लागू करत नाहीत. हे लोकांना कळून चुकलंय. ही काय आहे, हे उगच आता भटा करायलेत. लोक मध्ये आवडून तिकडे जाय, तिकडं मायन बाप, इथं आरक्षण पाहिजे, आमचे लेकरं फाशी घेते धडाधड, चला मुंबईला. मराठी निघाले रात्रीपासून, तर जास्त निघाले. आता फडणवीस साहेब मला टार्गेट करायलेत म्हणून मराठी रात्रीपासून जास्त पेटलेत, मला उघडं पाडायला लागलेत, एकटं पाडायला लागलेत. मराठ्यांनो साथ द्या, मला तुमच्या लेकरा बाळासाठी झुंजतोय मी. जात हरवून देऊ नका. तुमच्या लेकरा बाळासाठी, पोरा बाळासाठी रात्रंदिवस उपाशी तपाशी राहतो, जीव जाळतो मी. थोड्या दिवसाचा पाव नाही, कधी मरण मला माहित नाही. इतके उपोषण केले तुमच्या लेकरा बाळासाठी. तुम्हाला फक्त या म्हणतोय मुंबईला, दुसरं काय म्हणत नाही. एवढ्या वेळेस साथ द्या, तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करतो, सुखा समाधानात तुमच्या लेकराला आंध्रा तुमचं आयुष्य करतो. फक्त मला साथीची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, फक्त मुंबईला या. गिरीश महाजन तुम्हाला म्हणालेले होते काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशन झालं, आज तुम्ही गणेशोत्सवासारख्या एका मोठ्या लोकोत्सवाचा खरं तर मुहूर्त साधत मुंबईमध्ये येतात. खरं तर तुम्हाला सुद्धा मुंबईची परिस्थिती माहिती आहे, पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे, इथे कशा मुंबईमध्ये कसे लोकांचे हाल होतात. अशा वेळी मराठा बांधवांचे सुद्धा ज्यावेळी आंदोलन करतील, समजा पाऊस आला तर हाल होऊ शकतात. तुम्ही काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशन झालं त्यावेळी जर हा मुद्दा जोरकसपणे असाच नेहमीसारखाच जर मांडला असता तर हा जो कायदा बदलायचा आहे त्या दृष्टीने फरक नसता का पडला? तुम्ही पावसाळी अधिवेशनावेळी हे का नाही आंदोलन केलं?
ताई, पाऊस वाऱ्यातले लोक आहेत आम्ही, उन्हात अनातलेच. आम्हाला हमेशा झोडपावं लागतं. आमच्या नशिबीच ते आलंय, काबाड कष्ट. आमच्या नशिबी संघर्ष आलाय ताई, काय करावं. आम्हाला पावसा पाण्याने काय नाही होत. आता पावसा पाण्याचा विचार करावं तर लेकरा बाळाचं उभे आयुष्याचं वाटवून मी 10-20 वर्ष नाही लढू शकत. एका वर्षात संपवायचा मला हा लढा, कारण आमचा हक्काच आहे. हक्क नसता तर मागितलं नसतं. आमचा 7-12 आहे म्हणल्यावर जमीन तुम्हाला द्यावं लागन. 7-12 आहे म्हणल्यावर आमचं घर तुम्हाला आम्हाला द्यावं लागन. आम्ही भाड्याचं घ्यायला मोकळे नाहीत. आमचा हक्क आहे, आम्ही कोणाच हिसकून नाही ना घ्यायलो. त्याच्यामुळं मी कुठेही आडमुठा नाही हे मी सिद्ध केलं. सरकारला वेळोवेळी वेळ दिला. गणेश उत्सव आहे, गणेश उत्सव लोकमान्य साहेबांनी कशासाठी केला. अन्याय अत्याचार होतोय, अन्याय अत्याचार होतोय म्हणून आपण एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. गणेश बाप्पांचा उत्सव त्याच्यासाठी. आम्ही गोरगरिबांचे लेकरं, आम्ही सुद्धा हिंदू आहेत. आम्ही सुद्धा 11-11, 12-12 दिवसाचे उत्सव करतो. तुम्ही तरी 1.5 दिवसाचाच करता. आम्ही गणेश बाप्पाच्या या निमित्तानं आम्हाला आधी माहीत बी नव्हतं. 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली की गणपती बाप्पा आहेत म्हणून. पण काय वाईट नाही, आम्हाला काय वाईट नाही करायचं. मुंबईकरांनी निश्चिंत राहावा. आम्ही तुमचेच लेकरं आहेत, कोणालाही त्रास होणार नाही. उलट आम्ही स्वयंसेवक 1 लाख स्वयंसेवक देतो तुम्हाला. आमचे आहेत ते आम्ही 1 लाख स्वयंसेवक तयार केलेले आहेत. आम्ही देतो, काय होणार नाही. आणि याच्याही पुढचा मार्ग देतो पुन्हा सरकारला. आम्हाला तुम्हाला वाटतं ना आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होईल. आझाद मैदानकडं काहीही उत्सव नसतो. आम्हाला एक रस्ता द्या. आम्हाला काय कुठून गेलं तरी आझाद मैदानाला जाऊन न्याय मागायचा आहे. आडमुठे नाही येत आम्ही. एक रस्ता द्या, आम्ही त्या रस्त्यानं डायरेक्ट आझाद मैदानाला जातो आणि आमचं लोकशाही मार्गानं शांततेत कायदेशीर आंदोलन नियमानुसार करतो. आम्हाला काय नाही. आम्ही आडमुठे असतो ना, म्हणलं असतं हॅट रस्ता बदलायचा नाही, मधूनच जायचं मुंबईतून. मग म्हणता आलं असतं यांना मुंबई जाम करायची, यांना अडथळा निर्माण करायचा. आम्हाला रस्ता द्या एक, याकडेच त्याकडेला, काही अडचण नाही. पण मी मुंबईला येणार आहे. हो, मी मुंबईला येणार आहे शांततेत. चर्चा फिरच्या मला नाही माहीत. अंमलबजावणी असले थांबणारे महाराष्ट्रातले मराठीने गैरसमज करायचं नाही. निघा मुंबईकडं, मुंबईकडे निघा. मी शांततेत उद्या सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. अंमलबजावणी जर केली तर सरकारचं स्वागत आहे. सरकारवर गुलाल फेकतो आम्ही. मुख्यमंत्र्यांवरती 3 लाख ट्रक गुलाल घेऊन येतो फुलासहित. देशात आणि पृथ्वीवर असं कधीच स्वागत झालं नसेल. आमचा हक्काचं द्या. आम्ही कोणाचं द्या म्हणत नाहीत. पण नाही दिलं तर मी उद्या येणार आहे. चर्चेत मला रस नाही. ते नाटक हे, ते टाइमपास हे, चर्चा फिरच्या, चर्चा नाही, लेखी नाही. मराठा समाजाला हे लोक G24च्या माध्यमातून समजून घ्या. चर्चा नको आणि लेखी नको, डायरेक्ट अंमलबजावणी JRच पाहिजेत. तरच आम्ही थांबतो, नाही तर आम्ही थांबत नाहीत. आणि कोणी चर्चेवर विश्वास ठेवू नका. सगळ्यांनी मुंबईकडे निघायची तयारी करा. जरांगेंजी, मघाशी आपण म्हटलात की तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने सगळं आंदोलन करतात आणि फडणवीसांनी पण सांगितलं की आंदोलन करणं हा खरं तर सगळ्यांचा हक्क आहे, करावं जरूर, तुमचं मत आहे ते मांडावं. मात्र सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, जे तुमचे 2 कट्टर विरोधक आहेत ते म्हणजे लक्ष्मण हाके आणि इकडे गुणरत्न सदावर्ते, दोघांनी सांगितलंय कायद्याच्या कचाट्यामध्ये यांना अडकवा आणि कायद्याद्वारे यांच्यावर कारवाई करा. जर कायद्याद्वारे आपल्यावर अशा प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर पुढची भूमिका काय असेल. कारण कायद्याद्वारे हे असं शक्यता आहे की आपल्याला तिकडे थांबवणं किंवा रोखणं. काय असतं ताई, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. काय असतं, हे म्हणतील तसा कायदा चलत नसतं, न्यायदेवता चलत नसते, न्यायमंदिर चलत नसतं. न्यायदेवता त्यांच्यासाठी आहेत, आमच्यासाठी सुद्धा आहे. लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करतोय. न्यायदेवता आम्हाला नाही रोखू शकत, कारण त्यांनाही वेदना आहेत, भावना आहेत. आमच्याही लेकराबाळांचं वाटोळं करण्याचा अधिकार नाही आहे. हे म्हणतील तसंच होत नसतं, हे म्हणतील तसंच कायदा चालत नसतो. यांच्या म्हणण्याला काय अर्थ नाही आहे. यांनी यांच्या जातीसाठी झटावं. ते गोरगरिबांचे लेकरं मोठी होतील, त्यांच्यासाठी इतके झटले असतात. आत्तापर्यंत त्यांना आरक्षण मिळालं असतं. दऱ्याखोऱ्यात शेळ्या मेंढ्या सांभाळून, जनावरं सांभाळून लेकराबाळांचं पोट भरतात, लेकराबाळांना मोठं करतात. खूप त्रासात आहेत ते. त्यांच्यासाठी झुंजा. आम्ही सोबत आहेत तुमच्या. गावखेड्यात ओबीसी मराठा सगळा गुन्ह्यागोविंदाने नांदतो. आणि गरीब ओबीसीला ही गोष्ट कळाली, हे राजकारणासाठी करतात, राजकीय स्वार्थासाठी करते ती यावलेवलेन ती. त्याच्यामुळं मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला कळून चुकलंय. हे लोक फुकट इकत भांडण घेतात. मराठ्याच्या नोंदी सापडल्यात ना, त्यांचा हक्क आहे ना, तर गरीबाचे मराठ्याचे पोरं मोठे झाले पाहिजेत असं गरीब मराठ्यांना, गरीब ओबीसींना वाटतं. त्यामुळं ओबीसी बांधव सुद्धा आमच्यासोबत बराचसा येणार आहे. त्याच्यामुळं काय चिंता करायची गरज नाही आहे कोणाला. आमची रास्त मागण्यात, खऱ्या मागण्यात आम्ही घेणार आहेत आणि आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे आणि 27ला मुंबईला जाणारच.
जी तुमची भूमिका कळली. एक प्रश्न या पार्श्वभूमीवर मला असा विचारायचा होता. गेल्या खरं तर 2 वर्षामध्ये तुम्ही अनेकदा आंदोलनं केली. त्यात तुमचं सगळ्यात उत्कृष्ट आंदोलन जर आपण ज्याला म्हणू ते खरं तर नवी मुंबईपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचला होतात तेव्हा तुम्ही तिथे गुलाल उधळला होतात. खरं तर अत्यंत निर्णायक टप्प्यावर तुम्ही होतात आणि आता आरक्षण पदरामध्ये पडेल आणि तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश येईल असं वाटत होतं. मात्र तिथे तुमची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटतं का? ताई, तो निर्णायक टप्पा नव्हता. आम्हाला पाहिजे होतं ओबीसीत आरक्षण, आणि ओबीसीत आरक्षणात जायचं असेल तर तुम्हाला 2012चा ओबीसीचा कायदा दुरुस्त करावा लागतो आणि आम्ही ती लढाई जिंकलेलो आहे. आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्याचा रस्ताच नव्हता. आम्ही त्यावेळेस रस्ता केला आहे, अधिसूचना काढली. आमची फसवणूक नाही झालेली तर मराठी खूप मोठं काम केलं आहे. ज्याला कळतंय त्याला कळतंय, ते ज्याला विरोधात बोलायचं ते मोगम खरं असलं तरी खोटं बोलू शकतं. मराठ्यांना कळतंय 70 वर्षात जे झालं नाही त्याशी वाशी जाऊन 2012चा कायदा दुरुस्त केला आहे आणि त्याला खाली ओळ दिली त्यांनी की आजपासून या कायद्याला 2012चा कायदा न म्हणता आजपासून याला 2024चा कायदा असे म्हणावे. मराठ्यांनी लहान लढाई जिंकली नाही. फक्त आमची फसवणूक कुठं झाली त्यावेळेस नाही झाली. 6 महिन्यांनी ती अंमलबजावणी करू म्हणली होती, ती केली नाही, तिथं फसवणूक झाली. झालं ते योग्य झालं. आता निर्णायक टप्पा आहे. वेळ दिला, बोलायला जागाच नाही यांना कोणालाच. लोक यांना येड्यात काढायला लागलेत, मुंबईतले बी महाराष्ट्रातले बी. जरांगे पाटलांनी वेळोवेळी वेळ दिला तुम्हाला, समाजाने मराठ्याचा वेळ दिला. का रे बाबा तुम्ही कमी येड्यात काढता जातीला, आता काय पाहिजे तुम्हाला? याचा अर्थ असा आहे तुम्हाला जाणून बुजून मराठीला आरक्षण द्यायचं नाही म्हणून तुम्ही जरांगे पाटलाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय. म्हणून मराठी खरबडून जागे झालेत आणि गरीब मराठी आणि श्रीमंत मराठी सुद्धा ताई मुंबईकडे निघालेत यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे. आम्ही आडमुठे असतो ना त्या टायमाला वाशीलाच म्हणलो असतो आम्ही नवी मुंबईतच, हे आम्हाला मुंबईत जायचंय. आम्ही आडमुठे नाही आहेत, आजही नाही आहेत. आम्ही 4 महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं 26 ऑगस्टच्या आत साहेब द्या. पुन्हा ते शब्द सांगतो ताई, मुख्यमंत्री साहेबाला 2 वर्षात मी कधी फोन नाही केला. स्वतःहून म्हणतो, हा कधीच नाही केला. मी स्वतः फोन केला त्यांना आणि मी सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, आम्हाला तुमच्याशी घराणं मांडायचंय, आरक्षणाच्या आमच्या वेदना मांडायच्या. तुम्ही आंतरवाली या, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. 26 तारखेच्या आत आमची अंमलबजावणी द्या, आमचा हट्ट नाहीये. मग हे राज्याला माहीत झालं, मुंबईकरांना माहीत झालं आणि मग ते चिडायला लागले आता की जर हे 4 महिन्यापूर्वीच म्हणले होते 288 आमदाराला, सगळ्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, यांनी का नाही प्रश्न सोडला? यांनाच जाणून बुजून राज्यात शांतता ठेवायची नाहीये मुख्यमंत्र्याला. आता लोक वेगळे चिडले म्हणून मला येड्यात काढायला जागाच नाही ठेवली मी. हे आता चौकून काय झालं, गोत्यात आलेत. वेळ मागितला, वेळ दिला. मराठी कुणबी आरक्षणात बसतेत, ओबीसी आरक्षणात. आता यांच्या जीवावर आले, यांना मराठीचं वाटोळं करायचं, मोठं होऊ द्यायचं नाही, हे मराठ्यांच्या लक्षात आलं. यांना जागाच नाही बोलायला. काय बोलते? गॅजेटियर सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं, सातारा संस्थांचं सरकारी नोंदी आहेत. जी तुम्ही हा मुद्दा बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारी नोंदी आहेत. काय बोलायला जागा आहे? तुम्ही जो मुद्दा मराठा सांगितला आणि की तुम्ही कुणबी जे आर काढायचा मुख्यमंत्र्यांना आधार आहे. स्वतः फोन केला, 2 वर्षानंतर फोन केला, तुम्ही सांगितलं त्यावेळी फोनवर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती? येतो म्हणले. मी एवढा शब्द दिलता की त्यांनी शब्द वापरला होता, लोकांना नाराज होते, बाबा ते हल्ला झालेला आहे. काडी सुद्धा वाजणार नाही मला पायाखाली, काडी सुद्धा. आम्ही सन्मानानं बोलवलं, सन्मानानं माघारीच पाठवणारे आम्ही लोक आहेत. आमची जात गुढीना बोलून घेऊन अपमान करणारी पैदास आमची नाहीये. तुमचा सन्मानच होणार, परंतु मला आडमुठ्यात जगायचं नाही, मला राजकारण करायचं नाही, मला गरिबांना आरक्षण देऊन त्यांना मोठं करायचं मराठ्यांना. तुम्ही या, आमच्या मागण्या 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या अंमलबजावणी द्या. येतो म्हणले, नाही आले. केसेस मागं घेऊन नाही घेतल्या. लोकांना कळायला लागलं ताई. आमच्या पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले, ते म्हणले पोलिस बघून घेते. धमक्या द्यायला लागले का तुम्ही? लोकांना लक्षात येतंय, नोंदी सापडल्यात, शिंदे समितीने सापडल्यात. शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या सापडायला पण लावल्या, नोंदी शोधल्या. प्रमाणपत्र देत नाहीत ताई. कमून आणणे माझ्या गरीबाच्या मराठ्यावर. काय केलं गरीब पोरांनी तुमचं? आमचं लेकरा बाळांनी काय केलं आमचं? का आमचं वाटोळं करता तुम्ही? बरं, ज्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत ताई त्यांचे व्हॅलिडिटी देत नाहीत. पोराचे ॲडमिशन रद्द व्हायला लागलेत आमच्या. हे फडणवीस साहेबांनी का करायचं? शिंदे समितीला काम करून देत नाहीत, नोंदी शोधून देत नाहीत. शिंदे साहेबाला बी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला काम करून देत नाहीत, अजयदादाला काम करून देत नाहीत, भाजपमधल्या मराठ्याच्या मंत्र्याला, आमदाराला काम करून देत नाहीत. का? काय केलं तुमच्या मराठ्यांनी? काय केलं? आम्ही घेणार आहेत आता नाही ऐकत. आम्ही शांततेत आम्ही घेणार आहेत. आम्ही मुंबईत यायलोत, लोकशाहीचा मार्ग सोडत नाहीत. आरक्षण घेणार तर ओबीसीच घेणार. आणि मराठ्यांना सांगतो, निर्णायक टप्पा आहे. आता जर घरी झोपताल, आता नाही तर कधीच नाही.
लेकरं बाळ शापशिवाय देते तुम्हाला पक्ष फिक्ष खड्ड्यात गेला नंतर. बरं, मुख्यमंत्री असं आरक्षण म्हटले जिंकल्यावर होते एकदा की जातीला मोठं करा, छत्रपती शिवरायांनी तुम्हाला ज्या पक्षात ज्यांनी राहायचं आपल्या हिंदूंच्या सणामध्ये अडथळे आणले त्यांचा निपात छत्रपतींनी केलेला होता आणि अशा प्रकारे हिंदू सणांमध्ये कुठलेही अडथळे आणू नका अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी सकाळी दिलेली होती. काय आपलं यावर म्हणणं आहे? पार्टीलाच बदल तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाच आता ओबीसीचं रक्त होतं, गेले की हिंदूकडे. आता ही पद्धत आहे काम करायची. धनगराचं आंदोलन सुरू असलं की मराठ्याला जवळ करायचं म्हणून ओबीसीला समजून घ्या म्हणतो. ह्यो माणूस खूप चाली खेळतो, समजून घ्या. धनगराचं आंदोलन असलं धनगराला म्हणायचं पहिल्या कॅबिनेटला देतो, निवडणूक आली सत्तेवर बसलं की द्यायचं नाही. ही चाल आहे. आता मराठी आले, आता हिंदू हिंदू म्हणायचं, ओबीसी म्हणायचं, म्हणजे वाद लावायचे. वाद होऊन देऊ नका. ओबीसी मराठ्यात, हिंदू मराठ्यात, आम्ही सुद्धा हिंदू आहेत. आणि निपात करणार म्हणजे काय, कापणार का काय आम्हाला? देवेंद्र फडणवीस तिथं आल्यावर कापणार. मनोज जरांगे छातीवर गोळ्या घ्यायला तयार आहे, हटायला तयार नाही आता. धमकी देता का पुन्हा? कापून टाकणार. निपात करणार म्हणजे तांडव करणार, कापून टाकणार, रक्तपात करणार मराठ्यांचा. धमकी द्यायला मराठ्याला, धमकी द्यायला मराठ्यावर जागे व्हा. मतदान केलं तेच म्हणतो निपात करीन तुमचा. याच्यासाठी मतदान केलं का तुम्ही? कुठे गेले भाजपमधले बोलणारे? आता मराठ्याचा निपात करणार म्हणजे, आणि एकदा आम्हाला जर कापलं तुम्हाला तर नौकर म्हणून ठुतील. जागे व्हा. सगळे मराठे राजकीय पक्षातले जागे व्हा आता. आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हा. मुंबईकडे चला, कापू द्या त्याला, आपल्याला कापायचं तर. मनोजजी, या आंदोलनाची हाक तुम्ही जेव्हापासून दिली आहे, कोणाकोणाचा पाठिंबा आपल्याला मिळाला? काय शरद पवारांचा फोन आला होता? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलले? काय पाठिंबा नेमका कोणाकोणाचा आता उद्याच्या या आंदोलनाला? मी त्यांच्या जातीसाठी सगळ्यांच्या लढतोय, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या, त्यांच्या लेकरासाठी लढतोय, इमानदारीने लढतोय. मॅनेज होत नाही, रात दिवस झटतोय. लोक स्वार्थापोटी लढतेत, पैशासाठी लढतेत, पदासाठी लढतेत. मी नुसतं मराठ्यांचे पोरं मोठं करायसाठी लढतोय. लेकी बळी अधिकारी झालेले पाहिजे, सुखात दिसल्या पाहिजेत. काय मोठ्या श्रीमंत मराठ्याला आरक्षण लागत नाही का? त्यांना सुद्धा त्यांच्या स्टेटसप्रमाणे, प्रतिष्ठेप्रमाणे पोरं अधिकारी करावं लागणार आहेत. मग त्यांना आरक्षण लागतंय. तुम्ही 1 कोटी घालता श्रीमंत मराठी, पण 1% जर पोरगं हुकलं तर काय करणार तिथं पैसे? त्याच्यासाठी सगळ्यांनी समजून घ्या. सगळे मराठी येणार आहेत बघा ताई, तुम्ही नावं सांगत नाही. सत्ताधाऱ्यातले पण सगळे मराठी, विरोधातले सगळे मराठी, सगळेचे सगळे मुंबईला येणार आहेत. आणि जे दिसणार नाहीत ते समाजाच्या नजरेतून उतरणार आहेत. कारण सरकार जर निपात करतंय म्हणतंय आमचं, ही लहान शब्द नाही. आता कापून टाकीन याचा अर्थ असा होतोय. कापून टाकणार मराठ्याला. वाह, मुख्यमंत्री लागले राज्याला. जरांगेजी, आपण फडणवीसांविरोधात एवढी आक्रमक भाषा वापरता, नेहमीच आपण आक्रमक दिसता, तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियांमधून दिसतं. मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्याबाबत असं कधीच बोलत नाही. काय म्हणजे हा प्रश्न आहे महाराष्ट्राला? ते काम करतेत ते. फडणवीस साहेब करून देत नाहीत त्यांना. शिंदे साहेब असो नाही, अजितदादा असो, आणि भाजपमधल्या मराठा मंत्र्याला सुद्धा नाही करून देत, आमदाराला पण नाही करू देत. आणि मी त्यांच्यावर रागवलं पण नसतो ना. काय रागवायचा संबंध आहे? मी त्यांना सांगितलं नाही 4 महिन्यापूर्वीच की साहेब आम्हाला राजकारण नाही करायचं, आरक्षण पाहिजे. तुम्ही या, आमच्या मागणीची अंमलबजावणी करा, ज्या खऱ्या आहेत त्याची तरी करा. आणखीन काय पाहिजे ताई? काय चूक आहे मग आता? म्हणून आणि ते आडवाडवं चालतात प्रत्येक वेळेस. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं त्याचं? आम्हाला आरक्षण पाहिजे हे वारंवार त्यांना आम्ही सांगितलं. पण ते आमचं आरक्षण खोटं बोलायसाठी आम्हाला आरोपीचे पिंजऱ्यात उभा करतात आणि जिरवायचंय. त्यांच्या जीवावर आलं. आता अंगलोट बाजूवाली वेळ दिला. मराठी कायद्यात बसतेत, त्यांच्या दस्तावेज सरकारी नोंद आहेत हैदराबाद गॅजेटच्या, सातारा संस्थांच्या. कुणबी आणि मराठा एके बसतेत. मग द्यायचं नाही. मग आईला पुढे केलं राव त्यांनी, नाही बोलून. त्यांच्या आईला नाही बोलून राजकीय पदासाठी, राजकारणासाठी आईला पण बळी केलं. बळी द्यायचा राजकीय आईचा पण. अरे आमच्यासारख्याने लात मारली असती त्या राजकारणावर, थुकलो असतो त्या राजकारणावर. आम्ही बोललोच नाहीत. ती आमच्या तोंडी जी आमची बोली भाषा आहे खेड्यातली. आणि तुमची आई राज्याची प्रमुख आहे, तुमची आई ती आमची आई आहे. तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत, आम्ही राज्याचे लेकर आहेत. तेवढ्या शब्दासाठी शिंदे आणि अजित पवार काम करतायत आणि फडणवीस त्यांना काम करू देत नाहीये. तुमची ही जी प्रतिक्रिया या आधी पण जेव्हा तुम्ही असं म्हटलं होतात तेव्हा आता फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे की तुम्ही विस्तव टाकण्याच्या दोघांमध्ये प्रयत्न करताय, ते दोघे एक आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहिल्याची इस्तू जाळून ठेवलाय सगळ्यांनी. मी इस्तो टाकतो काय आला? मग हा काय संबंध आहे इस्तो टाकायचा?
अजितदादाकडं सगळे ओईडी आहेत त्यांचेच, शिंदे साहेबाकडं ओईडी आहेत. अहो साध्या डीपीटीशी सुद्धा लक्ष आहे त्यांचं जिल्ह्याच्या. पालकमंत्री हाय म्हणून हाई, कशाला बोलायला लावता म्हणा. भाजपचे कित्येक तरी कार्यकर्ते आहेत की त्यांचे बिलोबुतील आहेत, कित्येक तरी मंत्री आहेत, त्यांना सगळ्याला पटतंय, पण बोलताय ना ते बोलत नाहीत. का बोलत नाहीत? त्यांना आतल्या आत पटतंय. जरांगे पाटील बोलते ते बरोबर आहे. प्रत्येकाला जोड लावते ताई ती. ते कोकणातला हिंदू जन नाईक केलता, आता लगेच दुसरे 2 जोड उभा केले. पुन्हा ते दुसरे 2ला पुन्हा दुसरे 2 उभा केले. पक्षातच तसंच, याला ते उभा करून ठेवीत, त्याला ते उभा करून ठेवीत. ते सुधीर मुनगंटीवार साहेबाचं टंबळ वाजिलं, ते गडकरी साहेब दिल्लीत सोडित नाहीत. खडसे साहेबाचं टंबळ वाजून टाकलं. ज्या मुंडे साहेबाच्या जीवावरती मोठे झाले त्यांना वनवास भोगायला लावला, त्यांच्या पोरीला आणि त्यांना 10-15 वर्षे. तुम्हाला लाखो उदाहरणं सांगन मी असे. कित्येक तरी लोक आहेत आतून त्यांना सगळ्याला पटतंय, पण बोलता येणार. कारण ते म्हणतात हे काय करतंय, खुनशी आहे म्हणी लई. बोलायला जावा पाटील तर आमचे 10-5 लाखाचे काम आहे ते काम गुतीत आहे. आम्ही जरी तुमच्या बैठकाला नाही दिसलो तर मुंबईत दिसू, 100% दिसू. नसता जात आम्हाला माफ करणार नाही असं तेच म्हणतात. आतून सगळ्याची खतखत आहे मी बोलतोय ती, पण ते काय आहे, ते खुनशी आहे, ते त्रास देतं नंतर. म्हणून ते म्हणतात आम्हाला बोलता येत नाही, काहीच नाही, पण तुम्ही बोलता ते खरंच राईट आहे. आणि मराठ्यात बी जोडं उठून ठेवलेत त्याच्याच पक्षात, ओबीसीत बी त्याच्याच पक्षात जोडं उठून ठेवलेत. बघा तुम्ही जोडं उठून ठेवले की नाही. यावल्याला जोड, सोलापूरचा जोड, कुंकड तरी दुसरीकडंच, सगळ्या जागेवर तेच आहे. कुठं जा तुम्ही, जोडाशिवाय राजकारणच नाही. आणि मी काय लिस्ट टाकतो, तुम्हीच नीट करून द्या ना. सगळ्या मंत्र्याला ओईडी देऊन बसलात, 5 लाखाचं कोटीच्या पुढे त्यांना काम करता येणार असं ते म्हणतात. मला काय माहिती तुमच्या तिकडं काय ते सांगितलं मला माहिती आहे का. अजितदादाचं तसंच, फडणवीस शिंदे साहेबाचं तसंच. बारकाले पक्ष येतले छोटे छोटे पुरे संपून टाकले, काही ठुलं नाही. कुणाला ईडी नाही, ते म्हणतात बोलायला जावा तर ईडी लावितोय. रातभर संडास बाथरूमात लपून बसावं लागतं पाटील. सकाळी घोषणा करायला लागते संडास बाथरूमातूनच मी भाजपमध्ये चाललो. आता काय ताण येत आहे, हे खरं आहे. पुरे लोक कदारलेत की लय भयान स्फोट होणार एका दिवशी त्यांच्यातच. अरे भाजपमध्ये सुद्धा 4-5 गट झालेत. आम्हाला वाटलं एक हे कळून येते, तेच करणं ते. मी काय करू त्याला, आपल्या नाही रात पोटात. आपण हे खरं बोलणारा माणूस आपण लगेच सांगून टाकतो. आणि येळ आली मी खपाखप नाव सांगत असतो एका दिवशी. मग बरं, मराठा आरक्षणाच्या विरोधात खरं तर ज्यांनी सगळ्यात मोठी भूमिका बजावली ते म्हणजे कायदेतज्ञ असलेले गुणरत्न सदावर्ते. त्यांनी कालच धमकी दिली आहे, बघतोच मी जरांगे कसे मुंबईमध्ये येतात, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांची आहे. आणि कायदेशीररित्या ते पूर्णपणे हालचाली करतात, गुन्हा सुद्धा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. हा तुम्हाला इशारा दिलाय, मी ते कसे येतात मुंबईमध्ये बघतो असं त्यांनी इशारा दिलाय. ताई त्याला दोष देत नाही, मी त्याला मोजित नाही ते कोण येते, महत्व बी देत नाही. हे शब्द फडणवीस साहेबाचे. हा दैव तेव म्हणत असतो, तेव काहीतरी म्हणत असतो, श्रद्धेय आपण देवाला म्हणत असतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबाला श्रद्धेय म्हणतो. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळून नाही द्यायचं म्हणून केलेली टीम आहे. काही आमदाराची, काही त्या असल्या लोकांची ही टीम आहे. आणि गरीब मराठ्याला, गरीब ओबीसीला कळून चुकलेलं आहे. त्यामुळं गरीब ओबीसी बी आता त्या नेत्याच्या मागे उभा राहत नाहीत. त्यांच्या लक्षात आलंय आपल्या जातीसाठी झटायचं तर हे मराठ्याला विरोध करतात, इकत भांडण घेतात, आपली जात मोठी करायला दिली सोडून कोंकडं पळत आहेत. ही एक भाग झाला. हे जे बोलणारे आहेत हे फडणवीसांच्या शब्दाशिवाय बोलू शकत नाहीत आणि मराठ्याला पक्का माहिती यांना. त्याच्यामुळे आम्ही यांना कुणालाच दोष द्यायनात, कोणत्या आमदाराला नाही, मंत्र्याला नाही, कोण तुम्ही आता नाव घेतला ते खरकाटे का काय म्हणले त्यालाही नाही, कुणी असू दे. आम्ही कोणालाच विचार नाही करीत कोणाचाच. देवेंद्र फडणवीस बस हाच माणूस सगळ्या काडी लावून ठेवतो. सगळ्या लोकात जाती जातीत भेद केला. घडीत ओबीसीचं रक्त मानायचं, घडीत हिंदूचा मानायचं, वाद निर्माण करायचे, सत्ता भोगायची. धनगराचं वाटोळं केलं, आता मराठीचं वाटोळं करायचं. आणि 2 मोठ्या जाती आहेत राज्यात, ह्या दलित मुस्लिमाचे भांडणं लावून देतात. नुसते तेवढीच चाल चालू आहे. महामंडळ ओपन करीन, कुणाला 1 रुपया नाही. खांदे बदलिले, ते चंद्रकांत दादा काढले, चंद्रकांत आप्पा दादा आपले ते त्यांना काढलं, इखे तात्या आणले. नुसत्या काड्या खोसायचं काम हे त्याच्यावर आणि ते त्याच्यावर. ते महाजन आप्पा तर कोणकोण वाळून गेले. ते गिरीश महाजन आप्पा असेच झालेत मायावनीच. उपोषण केलं का कुठं काय केलं, समुद्रात बसून होडग्यावर वाळून गेले. त्यांचं ते पंचट मोचक काय होते सगळे याचे, त्यांचा तर देवराच झाला, वाळून गेले. पुरा बेल्ट आवळू बेजार झाले. ते नुसते माणसं संपितो हो माणूस, काही करत नाही दुसरं. सगळीकडं नुसते काड्या लावून दिल्यात, नुसते वाद लावून दिलेत. कोणी सुखी नाही, कोणीच. आता त्यांना नाही बोलता येत मीडियात. मी म्हणलं ना त्यांना, बोला जा रे मीडियात कचाकच.
ते म्हणले नको बाबा लय बेकार आहे, सकाळी जीडी लावतोय ते लय अवघड आहे, संडास बाथरूमात लपून बसावं लागतं. पाटील तुम्हाला काय माहिती लय आले, त्याच्यामुळे आता पर्यायाने बसतो तिथंच. आणि काय आता इतकी डेंजर खतखते, आणि हे फडणवीसला सुद्धा पटत असणार आहे. हो, आणि नेत्यांना तर पटतंयच 100%. मराठीच्या अधिकाऱ्याला एवढा त्रास आहे, मराठीच्या पुऱ्या पक्षातल्या नेत्याला सुद्धा त्रास आहे. मी हटत नसतो. अगदी. हा. मी ओबीसी आरक्षण घेणार नेते आहे, म्हणून तुमचं खरं तर राजकारण ज्यांची तिकडे जाऊ दे. ओळख आहे आणि सोडून द्या, तुमचं नाहीतर एक घ्या, नाहीतर प्रकारे काय करा. राजकीय शत्रुत्व गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही पाहिलं ते म्हणजे भुजबळ. आणि भुजबळांना जेव्हा आपल्या आंदोलनासंदर्भात विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, एका शब्दात प्रतिक्रिया दिली, मराठे कधीही ओबीसी मध्ये येऊ शकत नाहीत. ते कोणाला म्हणतं मराठीची जात ओबीसीत यायला लागली, घेऊ नका म्हणून तुला गर्दी इथं. आणि आता फडणवीस साहेबांनी आत्ता 29 जाती आरक्षणात घातल्या. ते जमतं का फडणवीस साहेब तुम्हाला? हां, मराठीने काय केलं हो तुमचं? आणि ते म्हातारं झालं तरी त्याला कळाना, ते यावल्यावाल्याला म्हातारं झालं नुसतं जातीवाद. ओबीसीचा नेता आहे म्हणून तुम्ही, आणि बाकीचे काय चावत आहेत काय तुला? होऊन दे ना दुसरे बी, तुलाच पाहिजे सगळं महामंडळ, त्यालाच पाहिजे, त्याला सगळ्या कुटुंबाला, त्याला आमदार खासदार मंत्री करायचंय. तू एकटाच होय, आणि बाकीचे लागून दी काढी. बाकीचे हुशार नाहीत ओबीसीचे नेते, तूच लय हुशार आहे. बाकीचे जे पोरं हुशार नाहीत, दुसऱ्याला नेता होऊन देत नाही, दुसऱ्याला काय मिळू बी देत नाही, नुसता जातीवाद. लय ओबीसी नेता आहे ना तू. तर हे कोणती जाती घातल्या आता कमवून नाही विरोध केला आमच्यात घेऊ नका म्हणून, नुसतं मराठ्यालाच विरोध करतो का? आणि ओबीसीचा नेता आहे, मंत्रीपद नव्हतं तोवर बोलला का? गप झोपला. कोणत्या कोण देशात गेला तर बर्फात झोपायला तिकडं, तेव्हा नाही बोलला. त्याला मंत्रीपद पाहिजे, हा मग ओबीसीचा नेता, नाहीत मग नाही ओबीसीचा. हे ओबीसीने लक्षात घेतलंय की 10-12 जण उगा आरडत येत, जातीचं वाटोळं करते. ते कोणालाच नाही जवळ धरत, ते कोणालाच नाही, संपून टाकी देत. मी माझी जात संपू देणार नाही, आणि मराठ्याला सांगतो जात संपू देऊ नका. तुम्ही जर नाही मुंबईला आले ना, तुम्ही जर टी व्हीवर बघितलं, तुम्ही जर सोशल मीडियात बघितलं, आणि आम्ही तुमच्या मागे आहेत असं जर म्हणले ना, जात जर हरली ना, लेकराचं आयुष्याचं वाटोळं होईल, ध्यानात ठेवा. घराच्या बाहेर पडायचंय, आणि या लढ्यात साक्षात तुम्ही स्वतः साक्षीदार राहायचंय. या लढ्यात गोरगरिबांच्या लढाईसाठी मी मुंबईला होतो छातीत ठोकून. गरीब मराठी, शेतकरी मराठी, मजूर मराठी, राजकारणी मराठी दिसले पाहिजेत. नसता जात सुद्धा तुमच्या मदतीला येणार नाही राजकारणी मराठ्यांवर, लक्षात ठेवा माझा शब्द. हो, तुम्हाला पुढचे दिवस लय अवघड असतील, आल्याच पुढे निवडणुका. मग हो, तुम्ही जर जातीच्या मदतीला धावून नाही आले तर जात तुम्हाला कधीच निवडून नाही येऊन देणार, आणि तुम्हाला गुलाल पण नाही लागून देणार. शब्द ध्यानात ठेवा तुम्ही. तुम्हाला पुढं कळन आपण किती मोठी चूक केली. त्यामुळे जात संपू देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे निघा. उठाव करायची वेळ आली. जेवतो ताट बाजूला लोटा. चिखल असन, पाऊस असन, रेंदा असल, तुम्हाला बसायला मिळत नाही मिळत, मुंबईत ठाण मांडून बसा. जात जिंका, आणि छाती ठोकपणे कॉलर टाईट करून रस्त्याने चला. नसता खाली मान घालून जगावं लागन. जर मराठा हरला तर तुमच्या हातात हे मराठ्यांनो, मराठा हरायचा का जिंकायचा. मिळेल तेव्हा नाकडे मुंबईकडे निघा. मोटरसायकलवाल्यांनी मोटरसायकल दम्मान चालवा नाही, अजिबात मुंबईला यायचं नाही. त्यांनी मोटरसायकल, मला दुखापत झालेली चालणार नाही, एकही मोटरसायकल घेऊन यायची नाही, आणि आला तर दम्मानी चालायचं. आणि दुसरा मुद्दा, एकानेही दगडफेक जाळपोळ करायची नाही. सरकारला तेच करून घ्यायचंय. कुणाच्या विरोधात मीडियात बोलू नका, सरकार संघ कोणी चर्चेला जाऊ नका, आणि कुणीच जाळपोळ करायची नाही. ते आपल्याला उचकीत येत, आपण रागीत येत, आपल्या हातून काहीतरी घडावं म्हणून. तुम्हाला 70 वर्षात न मिळणार मी आरक्षण मिळून दिलंय. तुम्ही फक्त शांततेत चला. तुम्हाला काय करायचं, कुणी कितीही बोलू द्या, लक्ष द्यायचं नाही, उचकायचं नाही, दगडफेक जाळपोळ करायची नाही, शांततेत मुंबईत जायचं. बघा, आरक्षण तुमच्या पदरात पडलं म्हणून समजा, फक्त शांततेत. दगडफेक जाळपोळ करणारा माझा कार्यकर्ता, आंदोलक आणि तो मराठ्याचा असू शकत नाही, हे लक्षात ठेवा. उठा, झोपायचे दिवस नाहीत. आया बहिणी, मायमाऊली, राज्यातल्या सगळ्या ताईंना सांगतो, आपल्या आपल्या माणसाला घरात झोपून देऊ नका. हो, आणि जो झोपल, अस्सल मराठा घरी राहूच शकत नाही. जो झोपन त्याला अपमान वाटणार आहे की अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईत लढायला गेलाय, आणि आपण घरी झोपलो राहो. तो गल्लीत हिंडतो, आपण शहरात हिंडतो, जीवाला खाणार आहे तो, त्याला अपमान वाटणार आहे मराठा असून. आणि ताई मावल्या, माय मावल्या सुद्धा म्हणणार आहे, तू मराठा असून घरात झोपलास, आता खरी लढायची वेळ आहे लेकरा बाळासाठी, पोरा बाळासाठी. आता बाहेर पड. इथं जेवून खाऊन इथंच काय झोपतो? सणवार नंतर पुन्हा करता येतील. ठीक. पण आज समाजाचे लेकरं मोठे करायचे आलेत. 50,000 1 लाख महिना घरात आल्यावर आणखीन मोठाले सण करू. इथं काय भजे खात बसला तर पोळी खात बसलास. सगळा राज्य मुंबईत गेलंय संघर्ष करायला लेकरा बाळासाठी.
त्याच्यामुळे जातवान अस्सल मराठ्यांच्या आवरात आता घरात झोपूच शकत नाही. ठीक. जी झोपण, मनोज जरांगेजी, त्याच्यात शंकाच आहे मग आपली आम्हाला. सगळी भूमिका कळलेली आहे. तुम्ही आता आपल्या आंदोलनावर ठामात माघार घेणार नाही असं एकंदरीत तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियांवरून दिसतंय. आपण झी 24 तास बरोबर जोडलात, या सगळ्या प्रतिक्रिया दिली, सर्व प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत. धन्यवाद मनापासून केलेल्या सगळ्या सविस्तर चर्चेसाठी. धन्यवाद ताई. तर मनोज जरांगे यांच्याबरोबर ही एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण पाहत होतो. तर सरकारशी कुठलीही चर्चा करायची नाही अशी थेट आणि मोठी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. आता चर्चा बास झाल्या आणि आता केवळ आणि केवळ अंमलबजावणी हवी अशी भूमिका मनोज जरांगेंनी मांडलेली आहे. आणि मुंबईकडे ते उद्या निघणार आहेत. सकाळी 10 वाजता त्यांच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे निघतील आणि त्यानंतर सगळे मराठा बांधव त्यांना टप्प्याटप्प्यानं मध्ये जॉईन करणार आहेत. तर दगडफेक जाळपोळ व्हावी ही सरकारची इच्छा आहे, मात्र असं कुणीही करायचं नाही. मुंबईत ठाण मांडून बसा, जरांगेंनी आवाहन केलेलं आहे. 28-29 तारखेपर्यंत सगळ्या मराठा बांधवांनी साथ द्यावी. त्यानंतर मी एकटा आमरण उपोषणाला बसणार, मला आशीर्वाद देऊन तुम्ही तिथून पुढे निघा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तर भाजपमध्ये 4 गट झाले. तशा प्रकारे भाजपवर त्यांनी टीका केलेली आहे. वेळ आली की सगळं बाहेर पडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे.